हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं चिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 87 चालू आहे. घ्या खालचं पुस्तक, डोक्यात घ्यायचं सांग, ह्याच्यावरच ठेवा पाहिजे तुम्हाला. 87. जादो लोग लोगो जेसिम स्वभाव दोय गमन ठिदी दोवीय मया विभत्ता अविभत्ता लोय मेताय. काय प्रश्न विचारला आता जयश्री काकीनी की जर देवशास्त्र गुरु आपल्याला मोक्षाला नेणारे नाही तर मंदिरात का जायचं? कोणाला माहिती आहे उत्तर सांगा. दीपाली भाभी. दीदी प्लीज प्रश्न रिपीट करा. देवशास्त्र गुरु मला मोक्षाला नेणार नाही तर त्यांच्या जवळ का जायचं? त्यांच्याशिवाय पण मोक्ष नाही. समजून घ्यायचं की काय मोक्ष मार्ग आहे. सम्यक म्हणजे ज्ञान करण्यासाठी, सम्यक ज्ञान करण्यासाठी जरुरी आहे. बर, मार्ग समजण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळ जायला पाहिजे. बरोबर आहे. तर एक मनुष्य होता, गरीब किंवा फकीर होता म्हणा, आणि तो बसला होता असं ह्याच्या बाहेर, काय मशिदीच्या का मंदिराच्या कुठं बाहेर बसला होता मागायसाठी म्हणून. आणि मग कोण येतील ते देतील म्हणून तो वाट बघतोय, पण कोणी देत नव्हतं. आज जाऊन सगळे दर्शन करणार, भक्ती करणार आणि बाहेर आलं की रिकामं निघून जाणार. हा इतक्या आशेने प्रत्येकाकडे बघतोय की कोणीतरी काहीतरी मदत करेल, देईल, पण कोणी नाही देत. आणि मग झालं काय की तो तिथून उठला, त्याला काय मिळालं नाही दिवसभरामध्ये, आणि जाऊन बसला होता एका रस्त्याच्या कडेला. तिथं त्याला थंडी वाजायला लागली, संध्याकाळ झाली होती. मग जाता जाता एका सेठजींना दिसलं असं की तो कुडकुडतोय, त्याला गरम पाहिजे काहीतरी असं. त्यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घेतलं, काय त्यांच्या काय म्हणायचं घोडागाडी असेल त्याच्यामध्ये बसवून घेतलं आणि आपल्या घरी नेलं. घरी नेऊन त्यांनी त्याला आत बोलवलं तर तो आत यायला तयार नाही. म्हणला मी कसं तुमच्या घरात, असं मी इथं थांबतो बाहेर. नाही म्हणले आत ये. आत नेलं त्याला, त्याला गरम कपडे घातले, जेवायला दिलं, खायला दिलं, आणि परत म्हणले की हे पैसे पण ठेव, तुला कशाला वापरायचं असेल तर. आणि मग तो जाताना काय म्हणतो, देवाकडे बघून म्हणतो तुम रहते कहाँ हो, ॲड्रेस कहाँ का देते हो. म्हणजे देव माणूस बघितला त्यांनी त्याच्यामध्ये. म्हणजे देव तिथं असून ते कोण ना देवानी मदत केली ना कुठल्या भक्तांनी मदत केली. मग तो कुठं मिळाला देव? म्हणजे आहे देव आपल्यामध्ये आहे, देवळात देव नाही आहे. म्हणून योगसारमध्ये पण गाथा सांगितली त्यांनी अशी, काय सांगितली, देहा देवली देव जिणू जणू देवली हिमनी येईम. म्हणजे देहामध्ये देव आहे, देवळामध्ये देव नाही आहे. असं बघा, असं कुठली तरी गाथा एक लक्षात नाही आता. हा, देह देवालय में रहे पर देह से जो भिन्न है, असं काहीतरी आहे. म्हणजे म्हणायचं की देव आपल्यात आहे, आपण देव आहे ह्याची भाववासना करा. तर कुठल्या मंदिरात नाही गेला तरी चालतंय. अनुभूती हेच खरं दर्शन आहे. आणि मंदिरात जाऊन सुद्धा जर तुम्ही तिथं अनुभव नाही केला तर ते मंदिर तर तुम्हाला काय मदत करणार? ते देव, ते गुरु, ते वचन त्यांचे, ते तरी तुम्हाला काय तारणार? म्हणून सगळ्याचा सार एवढा आहे, जीवोन्यः पुद्गलश्चान्यः, एवढं जाणा. चला, धर्मद्रव्य अन्य आहे, मी अन्य आहे, अधर्मद्रव्य अन्य आहे, मी अन्य आहे, हे चाललंय 87 गाथेमध्ये. तर काय घेतलंय 87 गाथेचा अर्थ, जेसिम स्वभावदो गमन ठिदी, जे स्वभावानेच गमन आणि स्थिती करतात, धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य. आणि काय सांगितलं, ज्यांच्या निमित्तात अलोग लोगो जादो, काय सांगितलं, ज्यांच्या निमित्तात अलोक आणि लोक असा विभाग होतो असे कोण आहेत, तर धर्म अधर्मद्रव्य आहेत. असे ते धर्म अधर्मद्रव्य कथंचित विभक्त आहेत, कथंचित अविभक्त आहेत. गाथेवर बघताय ना, खालीने वर बघायचं असतं, आर्य लोकांची भाषा. तर ते विभक्त म्हणजे
कथनचित भिन्न आहेत आणि कथनचित अभिन्न आहेत, क्षेत्राच्या अपेक्षेने अभिन्न आहेत आणि त्यांच्या लक्षणाच्या स्वभावाच्या अपेक्षेने भिन्न आहेत. आणि कसे आहेत तर दोन्ही द्रव्य लोक मात्र प्रमाण आहेत, म्हणजे असंख्यात प्रदेशी आहेत. याच्या जर असं चांगलं घेतलंय त्यांनी वर्णिजिन्नी वर्णन, ते वाचते. अविभक्त म्हणजे ते दोन्ही एकमेकापासून एक आहेत असं म्हणायचंय. कुठल्या अपेक्षेने? क्षेत्र एक आहे त्यांचं, त्या अपेक्षेने अविभक्त. त्या दोघांचं क्षेत्र एक आहे म्हणून. आकाशाचं, धर्मद्रव्याचं, अधर्मद्रव्याचं क्षेत्र एक आहे या अपेक्षेने ते. हा, म्हणजे जसं म्हणलं ना की कथन करताना असं येईल, हे घर कोणाचं आहे तर चंकेश्वरांचं घर आहे. मग चंकेश्वरा एक आहेत का अनेक आहेत? एकाचं नाहीये ना. हे म्हणतील जर विशाल भैया की माझं घर आहे, तरी तर त्यांचं आहे का? मग एक क्षेत्राच्या अपेक्षेने म्हणलं जाईल की ते एक आहेत, अविभक्त आहेत. पण कथन करताना विभक्तच आहेत. त्यांचं स्वतंत्र स्वरूप असल्यामुळं, त्यांचं भिन्न भिन्न लक्षण असल्यामुळं ते सगळे भिन्न आहेत. म्हणून विभक्त कुठल्या अपेक्षेने तर त्यांच्या लक्षणाच्या अपेक्षेने, अविभक्त क्षेत्राच्या अपेक्षेने, असं घेतलं त्यांनी. वाचते मी ते पण येणारे वर्णन. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, जीवादिक समस्त पदार्थों का एक क्षेत्र में रहने का नाम है लोक. अर्थात जितने क्षेत्र में जीवादिक समस्त पदार्थ रहा करते हैं उसे लोक कहते हैं. बरोबर. जहाँ केवल आकाश ही आकाश पाया जाता है उसे आलोक कहते हैं. शुद्ध आकाश जिथं आहे त्याला आलोक म्हणतात. तर त्यांनी संस्कृत व्याख्या सांगितली त्यासाठी. लोक म्हणजे काय तर लोक्यन्ते सर्व द्रव्याणी यत्र सह लोकः. म्हणजे काय? म्हणजे सर्व द्रव्य जिथं राहतात, पाहिले जातात. लोक्यन्ते, अवलोकन म्हणतो ना आपण. लोक्यन्ते म्हणजे पाहिले जातात. जिथं, यत्र म्हणजे जेथे सर्व द्रव्य पाहिले जातात, त्यांचं अस्तित्व आहे थोडक्यात, राहतात, ते लोक आहे, जाणले जातात म्हणा. जहाँ सर्व द्रव्य देखे जाते हैं, पाए जाते हैं, उसे लोक कहते हैं. मग लोक कशाला म्हणायचं? हा, न लोक इति अलोक, अशी व्याख्या केली. जे लोक नाही आहे ते अलोक आहे. जेथे ते 6 द्रव्य नाही आहे ते अलोक आहे. जहाँ समस्त द्रव्य न पाए जाए, केवल आकाश ही है, उसे अलोक कहते हैं. यदि धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य न होते तो काय झालं असतं? हलनचलन म्हणजे असं धर्मद्रव्य काय सांगितलं होतं काल? झाले नसते. हा, लोक आणि अलोकाचा विभाग झाला नसता जर धर्माधर्मद्रव्य नसते तर. हा, मग त्यांचं निरर्गल वृत्ती झाली असती जीव बुद्गलांची. कुठेही गेले असते, कुठेही थांबायला कोणी नाही आणि त्यांना जायला कोणी नाहीये मदत करणार, तर आपला स्वभाव आहे तर ते कुठं पण गेले असते. यदि धर्मद्रव्य अधर्मद्रव्य न होते तो लोक अलोक का विभाग नहीं हो सकता था. इससे सिद्ध है कि धर्म अधर्मद्रव्य है. इस अनुमान का विवरण कर रहे हैं. जीव और अपने स्वभाव से गति, जीव और पुद्गल अपने स्वभाव से गति और गतिपूर्वक स्थिति का परिणमन करने में समर्थ है. अर्थात अपनी शक्ति से गमन करते हैं. और गमन करते हुए ये दोनों जब ठहरते हैं तो अपनी शक्ति से ही ठहरा करते हैं. उन दोनों की जो कि गति परिणमन को स्वयं अनुभव कर रहे हैं और स्थिति परिणमन को स्वयं अनुभव रहे हैं, यह दोनों जीव पुद्गलों की गति और स्थिति का बहिरंग कारण, निमित्त कारण कोई है. जसं म्हणतो ना, एक कार्य घडतंय तर त्याच्यामध्ये एक उपादान असतं आणि एक निमित्त असतं. झाली तुमची चर्चा दुपारी उपादान आणि निमित्तवर. उपादान कशाला म्हणायचं? स्वयं कार्यरूप परिणाम. बर. आणि निमित्त कशाला म्हणायचं? निमित्त म्हणजे जे आरोप येतो त्या कार्याचा, ज्याच्यावर. काय म्हणलं निमित्ताची व्याख्या? स्वयं, हा, कार्य होते समय जो हजर असतं, म्हणजे उपस्थित असते. उदासीन रूपाने जे तिथं मदत करायला असतं, हा, तर त्याला म्हणायचं निमित्त. अजून त्याची चांगली व्याख्या आहे काहीतरी? हा, ते काय लक्षात येईल माझ्या. जे स्वयं कार्यरूपाने परिणमन करतं, किंवा उपादान म्हणजे म्हणलं सहज शक्ती, किंवा म्हणलं उपादान म्हणजे कार्याचा करता. काय काय सांगितलं? 3. स्वयं कार्यरूपाने परिणाम, सहज शक्ती आणि कार्याचा करता, त्याला म्हणायचं उपादान. आणि निमित्त म्हणजे काय? जे फक्त हजर असतं पण
स्वतः कार्य करत नहीं, कार्यरूप होत नहीं। जसं रोटी बनाई तो उसमें जो लेडी है वो क्या है, स्त्री आहे ती निमित्त आहे, उपादान त्या कणिक आहे, त्या रोटलीचं पीठ जे आहे ते। काय म्हणलं, पहिलं काय म्हटलं, सहज शक्ती स्वयं कार्यरूप परिणमित होते। हां, जे उपादान असतं ते स्वयं कार्यरूप होतं आणि तिसरं कार्याचा कर्ता म्हटलं जातं त्यालाच। तर निमित्त असतं तो कर्ता नाही आहे, पण निमित्त हजर असतं म्हटलं जातं, कर्ता नाही, तेच की निमित्त हजर असतं, पण म्हणून म्हटलं ना वाक्य काय, निमित्त होता है लेकिन करता नहीं है। दीपाली भाभी काय होत्या, तोडरमलजींची व्याख्या आहे बहुतेक निमित्तची, माझ्या लक्षात येईना आता निमित्त कशाला म्हणायचं, नैना काकीने सांगितली होती मागच्या वेळी। बरं बघा, तर निमित्त कारण, त्यामुळे इथं कार्य काय झालं, जीव आणि पुद्गलाचं गती आणि स्थिती हे कार्य झालं। मग त्याच्यामध्ये उपादान कोण, स्वतः ते जीवच। काय उपादान, म्हणजे तो म्हणजे गमन करण्याला पण तो स्वतःच गमन करण्याची शक्ती, म्हणजे कुठली शक्ती, क्रियावती शक्ती, हे उपादान कारण म्हणायचं। जीव पुद्गलामध्येच क्रियावती शक्ती आहे, त्यामुळे ते त्याचं उपादान कारण। आणि निमित्त सहकारी बहिरंगामध्ये जे असेल ते सगळं घ्या। तुम्ही गाडी नीती आला तर गाडी निमित्त कारण, ड्रायव्हरने आणलं तर ड्रायव्हर निमित्त कारण, जे असेल ते। आणि धर्म द्रव्य, उनका बहिरंग कारण यदि धर्म अधर्म द्रव्य न होता तो ये जीव पुद्गल निरर्गल गति और स्थिति को प्राप्त हो जाते। अर्थात धर्म द्रव्य का तो अभाव मान लिया गया और जीव में चलने की सामर्थ्य स्वभाव से है, सो वह तो चलता रहता। त्याला कुठं थांबायचं काय प्रश्नच नाही, स्थिर राहण्याचं पण आहेच ना। म्हणूनच की सांगते, दोन्ही पण सांगते, थांबा पहिला चाला तर की कहाँ तक जाए, कहीं ठहरे कैसे, कोई सिद्धांत तो ऐसा मान भी रहे है। म्हणजे कोणीतरी असे मतवादी आहेत, कोण म्हणलं, जेव्हा मुक्त होतो जीव तेव्हा ऊर्ध्व गमन 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 करत राहतो, ऊर्ध्व 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 जात राहतो, थांबतच नाही। कोण होतं तो, मांडलिक मत आहे असं एकांचं, ज्यांनी मानलं की जीव जाऊन तिथं ऊर्ध्व लोकांमध्ये थांबतो सिद्धशिलेवर, असं नाही, तो वर गमन करत राहतो। मग त्यांना काय दिलं उत्तर, का नाही जात वर, तिथं धर्मद्रव्याचा अभाव आहे, निमित्ताकडनंच बोलणार। का नाही जातो वर, योग्यता स्वतःची, उपादान पहिल्यांदा सांगायचं मग निमित्त। धर्मास्ती काय अभावात हे नंतर सांगितलं, त्याची योग्यता तिथपर्यंत जाऊन थांबायची होती, म्हणून ते थांबले। जीव जब मुक्त हो जाता है तो यह ऊपर चलता रहता है, और कहाँ तक चलता है, चलता ही रहता है, ठहरने की बात ही नहीं है। ऐसा ऊर्ध्वगमन माना कि कहीं रुकता ही नहीं, असे कोणी मतवादी आहेत। देख लो, ऐसे मुक्त जीव को चलने ही चलने का काम पड़ा हुआ है, ते सतत चालतच राहतील। हां, परिणमन हे चालणं आहे, बरं चाला तिकडं चाला की चालतंय, ते कधी थांबणारं नाही आहे, त्याच्यामध्ये बहिरंग निमित्त नाही गरज आहे, ते पण माझी शक्ती आहे। वे कब चल रहे, वे कब तक चलेंगे, अनंत काल तक चलेंगे, लो और विडंबना बना दी। कुठं जाऊन थांबतात असं सिद्ध क्षेत्र राहणारच नाही तुमच्यासाठी काय, त्यामुळे ते वर गमन करत राहतील। गति में समर्थ यह जीव स्वयं है, पर यह कहीं जाकर ठहरता तो है जिससे आगे कोई जीव न पाया जाए। अशी कुठली जागाच राहणार नाही म्हणजे जिथं जीव नाही आहेत, सगळीकडे जीव, आलोक सुद्धा जीवानी भरेल। इसका कोई बहिरंग कारण न होता तो यह व्यवस्था न बन सकती थी। जर बहिरंग कारण नसतं तर काय पण आपत्ती आली असती। गति का कारण बहिरंग धर्मद्रव्य है, ऐसे ही स्थिति का कारण बहिरंग अधर्मद्रव्य है। यदि ये दोनों न होते तो लोक अलोक का विभाग भी नहीं सिद्ध हो सकता था। धर्म अधर्म द्रव्य को गति स्थिति का बहिरंग कारण मान लेने पर यह बात सिद्ध हो जाती है कि यह लोक है और यह अलोक है। लोकाची सीमा कुठपर्यंत आहे हो, लोक कहाँ तक है, सांग की मग, तनु का आता कुठलं वात वालय ते तिन्ही वात,
तिन्ही वातवले. तीन कुठले? तणवातवले, घनवातवले आणि घनोदधी वातवले. घनोदधी वातवले. मग त्यांनी विचारला प्रश्न, हे 3 वातवले काय म्हणायचं, लोकाच्या आत आहेत का बाहेर आहेत? त्यांची बाउंड्री आहे ना लोकाला तुमच्या, मग ते लोकाच्या आत आहेत म्हणायचं का बाहेर आहेत म्हणायचं? बाहेर. मग ते त्याला हे करून आता तुमचं प्लॉट आहे आणि तुम्ही त्याला कुंपण घातलंय, त्या प्लॉटच्या आत घालता का बाहेर घालता? भांडत बसतील की प्लॉट लोक. मध्येच आहे की कुंपण. हा, म्हणजे आपली जागा आहे तेवढी आपल्याला त्याच्यातच मारावं लागतंय. तुम्हाला बाउंड्री, त्याच्या बाहेर तर तुम्ही कंपाऊंड करू शकत नाही. मग तसं म्हटलं, आणि कारण ते जीव आहेत, घनोदधी, घन, तनू म्हणजे वायुकायिक वगैरे जीव आहेत, जलकायिक. मग ते तिथं पण निगोदी जीव आहेत, तर ते बाहेर जातील ना मग लोकाच्या. आणि जिथं आहेत त्यालाच तर लोक म्हणताय तुम्ही. त्यामुळं ते काय हां, म्हणजे आपण जसं ढग म्हणतो ना तशा टाईपमध्ये बाष्प रूपाने असतील आणि त्याच्यामध्ये वायू आहे. घन उदधी आणि काय तनू वातवले आणि घन वातवले. घन म्हणजे वायुकायिक जीवांचं घन रूपाने अवस्थान आहे. नाही नाही नाही, पृथ्वी कायिक नाही येते. घनोदधी म्हणजे पण हेच, उदधी म्हणजे पाणी. मग घन रूपाने जिथं ते बाष्प आहेत, तनू आणि घन दोन्ही वायूच आहेत. आणि घनोदधी मध्ये बाष्प आणि वायू म्हणा असं. त्यामुळं वायूवरच तर डिपेंड आहेत ना ते सगळे. तर ते घन वातवलय म्हणजे जास्त जिथं वायुकायिक जीवांचं जास्त क्वांटिटी आहे म्हणा, किंवा काय म्हणायचं, घन रूपाने हा असं जास्त आहे, असं जिथं डेन्सिटी त्याची जास्त आहे म्हणते. हा लेअर असतात. हा नाही नाही, ते नव्हे हो, तसं नव्हे. वायू, इथं वायूची चर्चा आहे. घन हे वायू आणि तनुवातवले म्हणजे त्या वायूचं पातळ लेअर आहे, त्याच्यामध्ये की कमी वायुकायिक जीव आहेत म्हणा. हा असं. तर जिथपर्यंत ते वातवलय आहे तिथपर्यंत त्या लोकाची सीमा आहे. त्याच्या बाहेर जीव, पुद्गल आदी कुठलेही द्रव्य नाहीत आकाश सोडून. तर त्याला लोकाची प्रमाण म्हणलं, मर्यादा म्हणलं. म्हणजे की पिंडरूप आहे. लोक आहे तो पिंडरूप आहे. मग जे काय पिंडरूप असतं ते असीम नसतं, अनंत नसतं, त्याला सीमा असते. पिंडच म्हणताय म्हणजे काय, कुठून तरी त्याचा आकार बनलाय, काहीतरी त्याला एंड आहे कुठं तरी, म्हणून ते पिंड म्हणताय. मग तसं लोकाला सुद्धा मर्यादा आहे, सीमा आहे. मग केवढी मर्यादा आहे लोकाची? किती राजू? 14 राजू. किती राजू? 343 घनराजू. 343. तर एवढी, हा तेच की, मग तेवढं आहे म्हणून सांगायचं. 14 राजू म्हणलं तर अर्ध झालं उत्तर. कारण वर 14, बाजूलाच 7 राजू, खाली 7 राजू, सगळे हे म्हणल्यावर वेगळं वेगळं होणार. म्हणून म्हटलं 343 घनराजू एवढा लोक आहे. बरोबर. राजू कितना बड़ा होता है, जिसमें असंख्याते द्वीप समुद्र समा जाए मध्य लोक में. प्रथम द्वीप से प्रथम समुद्र दुगुना, मग परत द्वीप दुगुना, परत समुद्र दुगुना, ऐसे द्वीप समुद्र है. मग त्याचं सगळं संख्या वगैरे दिलं त्यांनी, त्याची काय आवश्यकता नाही आपल्याला. म्हणजे माहिती आहे त्याचं वर्णन की असं करत जावा. होय का? बरं वाचू का मग? असं असं जरा जिज्ञासा दाखवत जावा की तुम्ही पण. काय तुम्ही बोलत नाही? हां, ते म्हणले माहिती असले तरी पण सांगा. जम्बूद्वीप 1,00,000 योजन के विस्तार का आहे. परवा आमचा छडालाचा क्लास होतो आणि त्यात पोरांनी प्रश्न विचारला, म्हणले कसं असतं सांगा म्हणले. मग त्यांना दाखवलं होतं बोर्डवर, जम्बूद्वीप 1,00,000 योजन. मग त्याच्या बाहेर आहे तो समुद्र डबल आहे 2,00,000. कुठला समुद्र? लवण समुद्र. त्याच्या बाहेर द्वीप आहे. कुठला द्वीप? घातकी खंड. त्याच्या बाहेर समुद्र आहे. कुठला? कालोदधी समुद्र. कालोदधी समुद्र. त्याच्या बाहेर पुष्करवर द्वीप. त्याच्या बाहेर आता पास करा मानुषोत्तर पर्वत. त्याच्या बाहेर विचारले मी. पुष्करवर द्वीपामध्ये अर्ध्या भागात मानुषोत्तर पर्वत आहे. बरं असेल, कोणाला माहित आहे का? रुचकवर आठवा ना,
रुचकवर नाही नंदीश्वर 5वा द्वीप आहे ना, नाही 13वा आहे रुचकवर. बर चला जे असेल ते बघून घ्या. तर मला काय सांगायचं होतं की मग त्या दिवशी मी सगळं दाखवलं होतं ना की 2.5 द्वीप आहे, तो किती राजू होतो, किती योजन होतं, सॉरी एक राजूमध्ये मध्य लोक आहे, त्याच्यामध्ये 2.5 द्वीप आहे, त्याचं प्रमाण किती 1 2 4 8 16 असं करत जावा. योजन हा असं योजन नाही हो 1 लाख लाख योजन. हा तसं तर ते 45 लाख योजन होते असं सांगितलं. पोरं सगळी इंजिनियर आहेत आमची. मग ते म्हणले असं कसं म्हणता, मग डबल करत गेल्यावर 45 कसं येते वर संख्या कसं हो? दोन्ही साईडचं हो की मग डबल करताना समय यायला पाहिजे ना संख्या. 45 ही विषम संख्या आहे, कशी काय विषम आली मग? मग अर्धा पण त्याचं क्वांटिटी सेम समय आहे ना. 16 योजन जर असेल तर त्याचं जम्बूद्वीप 1 लाख आहे, सगळे समान येणार आणि जम्बूद्वीप 1 लाख असे 45 लाख योजन. माझ्यासोबत आहे तुम्ही, कळलं? म्हणजे 1 लाख योजन जे आहे ना ते डायमीटर आहे. बाकीचं जे आहे ना ते सगळ्याचं रेडियस नाही, ऍक्च्युली आहे ते पण डायमीटरच आहेत, पण या 1 ला डबल केलं नाही आहे आपण. जे जम्बूद्वीप आहे ते तसंच ठेवलं आणि बाकीच्यांना डबल केलं. इकडं 2 इकडं 2 इकडं 4 इकडं 4. दिसलं का कसं? मध्ये जम्बूद्वीप 1 लाख योजन, त्याच्या बाजूला इकडं 2 लाख लवण समुद्र, इकडं 2 लाख, त्यामुळे हे डबल झाले ना. तसं जम्बूद्वीपाला डबल केलं असतं तर समसंख्या झाली असती, पण जम्बूद्वीप 1 लाख योजन आहे, त्यामुळे ते बाकीचे सगळे मिळून आणि हे एक मिळून किती झालं 45 लाख योजन. ठीक आहे. ये द्वीप समुद्र मिलाकर एक राजू नहीं है. जे काय कुठे गेलं, जम्बूद्वीप 1 लाख योजन विस्तार का है, तब आप समझिए असंख्यातवा अंतिम द्वीप कितने विस्तार वाला होगा. सगळे द्वीप समुद्र मिळून सुद्धा एक राजू होत नाही, अर्धा राजू होतं. आणि मग शेवटचा जो समुद्र आहे ना तो अर्धा राजू आहे, कारण डबल करत जाणार तर शेवटचा सगळ्यात डबल असणार. म्हणजे एक राजू तुमची जर मध्य लोक आहे तर ते शेवटचं जे आहे ते सगळ्यात डबल करून राहिलेला म्हणजे अर्धा असायला पाहिजे. म्हणजे समजून घ्या पूर्ण असंख्या द्वीप समुद्र अर्ध्या राजूतच आहेत आणि बाकी सगळं पूर्ण अर्धा राजू तो शेवटचा द्वीप आहे का समुद्र आहे ते. अंतिम द्वीप असं लिहिलं त्यांनी. ये सब द्वीप समुद्र मिलाकर एक राजू नहीं हुए, एक राजू से भी कम है अभी क्षेत्र. यह राजू तो प्रतर रूप में बताया, एक प्रतर रूप में बताया. उतने ही राजू नीचे व सर्वत्र घन रूप ऐसे 343 घन राजू प्रमाण लोक है. मग त्यांना 3 डायमेन्शनल काढून दाखवलं होतं बोर्डवर. कसं असतं ते ठोकळासारखं जर समजला तर त्याच्यामध्ये त्रस नाडी आहे मध्ये आणि मग तिथंच फक्त त्रस जीव आहेत आणि बाकी सगळा जो भाग आहे तो लोकाचा दिसतो कसा. जे तुम्ही काढणार ना आकार, ती मधली लाईन जी दाखवली आहे ती 7 राजूच्या मध्यभागी आहे. जर वरनं बघितलं तर व्ह्यू आपण मध्यभागी आहे. मग त्यांनी विचारलं की तिथंच फक्त जीव आहेत त्रस नाडीमध्ये, म्हणले बाहेर काय आहे मग? एकेंद्रिय जीव आहेत. हा म्हणजे स्थावर जीव आहेत, निगोदी जीव आहेत, पण त्रस जीव नाही आहेत. ते जे मधले एक राजूचा पट्टा आहे त्याला त्रस नाडी म्हटलंय, तिथे त्रस जीव असतात. ठीक आहे, छडालात नको जायला. यहाँ तक जीव और पुद्गल का गमन है, आगे नहीं है. 343 घन राजू मध्येच धर्मास्तिकाय आहे, बाहेर नाही. म्हणून सुद्धा जीव पुद्गल बाहेर गमन करत नाही, म्हणून लोकालोकाचा विभाग बनतो. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य दोनों परस्पर भिन्न भिन्न अस्तित्व से सो गए है. त्यात त्यांनी विशेषण दिले ना विभक्त. तर म्हणजे काय, दोघांचं अस्तित्व भिन्न भिन्न आहे, ते आपल्या अस्तित्वात झोपलेत असं म्हणते. तसं आपण सांगतो ना अर्थ काय, स्वभावात झोपणे असं म्हणतो ना. हा मग तसं ते स्वभावात आहेत, बाहेर जागे नाही आहेत. हा असं सांगितलं त्यांनी. तर अस्तित्व से सो गए है. आता एव विभक्त हे परापशी काहीच त्यांचा संबंधच नाही आहे, परामध्ये ते मिसळायला जातच नाहीत. धर्मद्रव्य का झोपलेत म्हणल्यावर कशाला मिसळते, म्हणून तुम्ही झोपा म्हणून सांगते. कुठं झोपा, स्वभावामध्ये झोपा, बाहेर जाता पडून बाहेर जागे राहता म्हणलं ना. कशात सांगितलं,
समाधी शतकमध्ये सांगितलं ना, जो स्वभावात झोपतो तो बाहेर जागा आहे, जो बाहेर झोपतो तो स्वभावात जागा आहे. यद भावे सुषुप्तोहम यद भावे वित्थितः पुनः अतींद्रियमनिर्देशम तत्स्व संवेद्यमस्म्यहम. ज्याच्या अभावामध्ये सुषुप्त आहे मी, म्हणजे स्वभावात जागृत नाही म्हणून बाहेर झोपलेला आहे, नाही स्वभावात झोपलेला आहे, स्वभावाचं भान नाही आहे म्हणून. आणि जेव्हा बाहेर झोपतो त्यावेळी स्वभावामध्ये जागा होतो. धर्मद्रव्य का अस्तित्व धर्मद्रव्य में है, अधर्मद्रव्य का अस्तित्व अधर्मद्रव्य में है. ये विभक्त है, भिन्न भिन्न है और एक क्षेत्र में रहने के कारण अविभक्त है. काय सांगितले? विभक्त का आहे? क्षेत्रामध्ये आहे म्हणून अविभक्त. हा लिहा. काय सांगितलं? विभक्त का आहे? धर्माचं अस्तित्व धर्मात आहे, अधर्माचं अस्तित्व अधर्मद्रव्यात आहे म्हणून विभक्त आहेत. आणि अविभक्त का आहेत तर एका क्षेत्रामध्ये आहेत म्हणून अविभक्त. मग त्याला उदाहरण दिलंय. जैसे सिद्ध लोक में सिद्ध भगवान विराजे है. थोडस टीका राहिली होती का आपली शेवटची जयसेनाचार्यांची? एक वाक्य राहिलं होतं बहुतेक शेवटी, त्यात आलंय हे उदाहरण सिद्धांचं. काल घेतलं नव्हतं ना आपण? घेतलेलं की काल सिद्धांचं घेतलं होतं का? हो. एका सिद्धांतमध्ये अनंत सिद्ध असतात. बर. ततः लोक अलोक विभागात एव ज्ञायते धर्म अधर्मो विद्यते. तौच किम विशिष्टौ. ते धर्म धर्मद्रव्य कोणत्या वैशिष्ट्याने सहित आहेत वाचलं होतं. म्हणजे त्यांनी ते तिन्ही विशेषण एकाच वाक्यामध्ये घेतली म्हणून सांगितले ना. भिन्न अस्तित्व निष्पन्नत्वात निश्चयनेन पृथक भूतौ एक क्षेत्रावगाहत्वात असद्भूत व्यवहारनयेन सिद्ध राशीवत अभिन्न. असद्भूत व्यवहारने लावलं होतं ना आपण. काय धर्मद्रव्यामध्ये चारी नय लावले होते काल आम्ही. त्याच्यामध्ये असद्भूत नाही कसं लावायचा? असद्भूत मध्ये दोन द्रव्यांचा संबंध येतो. मग सिद्ध नव्हे धर्मद्रव्यामध्ये कसं लावला? सद्भूत व्यवहारने समजतंय. गुणांचं कथन केलं जर नुसतं तर धर्मद्रव्यामध्ये अस्तित्व गुण आहे. कुठला नाही? सद्भूत. अनुपचरित सद्भूत व्यवहारने. आणि मग उपचरित सद्भूत मध्ये बोला भाभीजी. उपचरित सद्भूत म्हणजे धर्मद्रव्याच्या गती हेतुत्व अस्तित्व गुणाकडून गुणाची पर्याय उपचरित सद्भूत व्यवहार नाही ना. कुठलेही गुण घ्या, त्या गुणाची पर्याय घेत असताना परिणमन सतत चालू आहे स्वभाव रूपाने. त्यामुळे त्याची कुठल्याही एका पर्यायाचं कथन घेतलं तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही. आता अनुपचरित असद्भूत सांगा. असद्भूत इथं घटत नाही म्हणलं होतं आपण, पण परत आलं होतं. हा काय घटलं मग? ते नाही लिहिलं. आता काय तुम्हाला लिहा. काय सांगितलं तो काल? धर्म अधर्मद्रव्य आणि आकाश द्रव्य यांचं एक क्षेत्र आहे. त्यामुळे एक क्षेत्रावगाह संबंध लावतो ना. माझं शरीर म्हणता तेव्हा तुम्ही अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. तसंच धर्मद्रव्याचं हे क्षेत्र असं म्हणत असताना ते अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. म्हणजे मी काल तुम्हाला उपचरित असद्भूत मध्ये सांगितले ना, ते अनुपचरित असद्भूत मध्ये लावायचं. ऊर्ध्व लोकातील धर्मद्रव्य अधोलोकातील धर्मद्रव्य नारकींना मदत करतं. मग ते तुम्ही क्षेत्राकडून सांगितलं ना. फक्त तेवढं बरं का. ऊर्ध्व लोकातील धर्मद्रव्य असं जेव्हा म्हणतो त्यावेळेस ते एका क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांचा अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने संबंध येतो. समजलं का? विस्कटलाय. एक क्षेत्रामध्ये अवगाहन रूपाने ज्यांचा संबंध असतो त्यांना त्याच्यामध्ये घेतो आपण. मग ते एकमेक रूप होत नाही आहेत, पण तरी सुद्धा ते त्याचं म्हणता. तुम्ही हे माझं म्हणताय. अभिन्नता दिसत नाही, करू शकत नाही अभिन्न एका वेळेस त्यांना. मग तसंच धर्मद्रव्य त्या आकाशद्रव्यामध्ये आहेत, ते अभिन्न आहेत आता तिथं. कुठले? आकाश. कारण असंख्यात प्रदेशामध्ये ते व्याप्त आहेत ना. कालान्वये तो एक एक प्रदेशी, आकाशद्रव्य अनंत प्रदेशी. मग हे तिघ जण आकाश म्हणजे आता त्या लोकाकाशामधला आकाश. मग ते सगळेजण प्रमाणाने असंख्यात प्रदेशी आहेत. साही द्रव्यामध्ये तर त्याचं क्षेत्र दाखवता नाही येणार.
पण लोक प्रमाण असंख्यात हे 3 जण आहेत, लोकाकाश, धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य. तर मग ऊर्ध्व लोकातलं धर्मद्रव्य म्हणत असताना तिथलं त्याच्या क्षेत्राशी अभिन्नता दाखवली आपण. म्हणून उपचार न करता संबंधाला म्हणून अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही आणि असद्भूत अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. कारण क्षेत्र हे आकाशाचं प्रदेश आहेत आणि धर्मद्रव्य त्यांचा एका क्षेत्रात जेव्हा संबंध दाखवतोय त्यावेळी अनुपचरित असद्भूत झाला. आता उपचरित असद्भूत मध्ये काय येणार हो? धर्मद्रव्य जीव पुद्गलाला गमन करण्यासाठी मदत करतो. बरोबर. काय म्हणाले? उपचरित असद्भूत विचारते मी. म्हणजे धर्मद्रव्य जीव आणि पुद्गलाला गमन करण्यास मदत करतं. मग अन्य द्रव्यांचा संबंध आला ना तिथं, त्यामुळं जीवद्रव्याचे प्रदेश भिन्न भिन्न, त्यामुळं जीव पुद्गलाला मदत करतं ते धर्मद्रव्य. असं म्हणत असताना काय झालं? उपचरित असद्भूत व्यवहार नाही, खोट्यातला खोटा नाही, म्हणून धर्मद्रव्य तुम्हाला मदत करत नाही. निश्चय नाही. तर ते सिद्ध राशीसाठी उदाहरण सांगायला लागलेत. कसं घेतलंय उदाहरण? जैसे सिद्ध लोक में सिद्ध भगवान विराजे है, वे समस्त सिद्ध प्रत्येक सिद्ध अपने अपने ज्ञान और आनंद स्वरूप का अपने अपने में अनुभव किया करते हैं. बरोबर. इस कारण प्रत्येक सिद्ध एक दूसरे से भिन्न है. आता जे आपण विभक्त विशेषण लावलं ना ते सिद्धांमध्ये पण लावलं. प्रत्येक सिद्ध आपला आपला अनुभव स्वतःमध्ये करतायत, त्यामुळं परापासून भिन्न आहेत. पण वहा अमूर्त ज्ञानानंद स्वरूप मात्र सिद्ध जीव जहाँ विराजे है एक सिद्ध, उसी ही जगह अनंत सिद्ध भी मौजूद है, इसलिए अविभक्त है. त्या सगळ्या सिद्धांचं क्षेत्र कुठलं आहे? तर ते एकच क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये की ते अनंत सिद्ध असतील. सिद्धशिला किती प्रमाण आहे? 45 लाख योजन. का? म्हणजे मनुष्य क्षेत्र. अडीच द्वीपातूनच मुक्ती आहे. अडीच द्वीपाच्या बाहेर मनुष्यच नाही आहे, त्यामुळे तिथून गमन होणार नाही. म्हणून अडीच द्वीपाचं जे प्रमाण आहे तेच सिद्धशिलेचं प्रमाण आहे, 45 लाख योजन. त्यामुळं मध्ये घेतलं होतं आम्ही सिद्धशिला जी काढतो ना आपण, कशी काढता तुम्ही? चंद्राकार. असू दे चंद्राकार, पण ती केवढी काढायची? वरचं ऊर्ध्वलोक किती आहे पट्टा? जो आडवा पट्टा दाखवतो तो किती राजू आहे? 1 राजू. मधला मध्य लोक 1 राजू आहे. तसंच वरचं समान प्रमाण आहे ना. आता नवीन शिकवायला वाटायला मला काय दिसलं का? 1 राजू वरती आडवा. आता त्यात सिद्धशिला कशी काढायची सांगा मला? केवढी काढायची? असे त्याचे 2 कोणे आहेत ना खाली आलेले. आता तिथपर्यंत ही 1 राजूचा पट्टा आहे. तुमची सिद्धशिला केवढी आहे? 45 लाख. त्यामुळे तुम्ही जे या टोकापासून त्या टोकापर्यंत काढता ना ते चुकीचं आहे. सिद्धशिला 45 लाख योजन दाखवायची आहे. तो 1 राजूचा पट्टा आहे. चुकलं म्हणा. म्हणजे आपण ते आजपर्यंत काढता काढता चुकतो सहज. कुठं? ते असं नाही आहे पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत सिद्धशिला नाही. मध्यभागी तेवढंच 45 लाख योजन आहे. ठीक आहे. तर एक सिद्ध अन्य सिद्धांपासून कथनचित विभक्त आहेत, कथनचित अविभक्त आहेत. हिंदी स्तुति में कहा है, जो एक माही एक राजे एक माही अनेकनो, एक अनेकनी नहीं संख्या नमु सिद्ध निरंजनो. समझ लो मना? बात कितनी सीधी है किंतु मर्म बहुत है. वे सिद्ध भगवान एक में अनेक विराज रहे हैं, एक में एक राज रहे हैं. है का? दोन्ही बरोबर आहे. एकात एक राहतायत, एकात अनेक राहतायत. फक्त नाही बदलायचा. प्रत्येक सिद्ध आत्मा जो अपने स्वरूप से है वह अपने स्वरूप में ही है, एक में एक ही है, एक में दूसरा सिद्ध नहीं पहुंचता है. और फिर जिस जगह वह सिद्ध है वह अमूर्त पवित्र चेतन है, उस ही जगह अनेक सिद्ध भी विराज रहे हैं. यो देखो एक में अनेक विराज रहे हैं. एका सिद्धांमध्ये किती आहेत? एकामध्ये अनेक आहेत. त्यांनी काय सांगितलं? अमूर्त अपवित्र काय ते? अमूर्त पवित्र चेतन है.
हा जिस जगह वह सिद्ध है वह अमूर्त पवित्र चेतन द्रव्य आहे ते सिद्ध आहे. आणि त्याच सिद्धांमध्ये अनेक पण आहेत. एक अनेकनी नहीं संख्या नमो सिद्ध निरंजनो. सिद्धों की स्तुति में एक तीसरी बात क्या है कि सिद्ध की संख्या नहीं है, अनंत है. पर आध्यात्मिक एक मर्म यह है कि जब हम सिद्ध भगवान के शुद्ध स्वरूप पर उपयोग लगाते हैं तो उस उपयोग में केवल एक शुद्ध चित प्रकाश ही दृष्ट होता है. और ऐसे उपयोग की स्थिति में न एक ठहरता है न अनेक ठहरते. किती सिद्धांचं ध्यान करता हो? फक्त सिद्ध असं ध्यान करतोय. अनेक सिद्ध एक सिद्ध असं ध्यान नाही करत आहे. सिद्ध स्वरूप बघतोय. त्यामुळं भाव दृष्टीने बघा असं सांगायला छान घेतलंय बरं का, पण आज वेळ नाही आहे. जैसे कुछ दार्शनिक लोग इस ब्रह्म को एक मानते हैं. जैन सिद्धांत म्हणजे सगळं ब्रह्मा एक आहे म्हणतात ना, अद्वैतवादी जे मानतात ते. जैन सिद्धांत भी इन समस्त जीवों के जब स्वभाव पर दृष्टि देता है तो उस दृष्टि से इस जैन सिद्धांत में भी यह चैतन्य मात्र ही नजर आता है. यो वह चैतन्य स्वभाव एक कह लीजिए. तुम्ही पण म्हणता ते सगळे जीव चेतना रूप आहेत. अद्वैत केला का नाही मग? आहे. तुमच्यात पण अद्वैतता आहे, पण सापेक्ष आहे. आम्ही निरपेक्ष अद्वैत मानत नाही. अनेकांतात्मक मानतो वस्तूचं स्वरूप. त्यामुळे त्यांनी छान घेतलाय खुलासा. उद्या घेऊ. चांगलं आहे प्रकरण, पळवायला नको. लय पळालो. कुठं पळा आता? स्वभावामध्ये पळा तर अनुभव होईल. तर काल परवा आम्ही काय वाचलो होतो की ही धर्मद्रव्याची चर्चा ऐकून समजून काय फायदा जर ते मला मुक्तीमध्ये उपयोगी नाही आहे, ते अचेतन आहे, तर ते मला काय मदत करणार आहेत ना? कशाला शिकायचं मग हे वर्णन? तर काल दुपारच्या प्रवचनमध्ये पण 2 दिवसाखाली सांगितलं होतं काय का समजून घ्यायची वस्तू व्यवस्था. अजून जिथं वस्तू व्यवस्था समजली तिथं स्वतंत्रता समजते. जिथं स्वतंत्रता समजली तिथं रागद्वेषाची उत्पत्ती होत नाही. असा अविनाभाव आहे. म्हणून कार्यकारण संबंध शिका असं सांगितलं त्याच्यामध्ये. काय लिहा की असा अविनाभाव व्याप्ती जिथं सांगितली जाते ना ते आपल्याला चिंतनासाठी उपयोगी असतं. मला का रागद्वेष होतात? कारण हेच आहे की मी वस्तू व्यवस्था जाणत नाहीये, त्याची स्वतंत्रता जाणत नाहीये. तिचं कार्य मी करणार, माझं कार्य ते करणार. असं घडलं, का घडलं, त्यांनी केलं म्हणजे काय केलं तुम्ही? त्या कार्याचं स्वातंत्र्यच पाहिलं नाही. म्हणून आपल्याला रागद्वेषाची उत्पत्ती होते. मग असं सगळं वस्तूचं स्वरूप समजताना त्यामध्ये हे अचेतन द्रव्यांचं सुद्धा स्वरूप जाणायला पाहिजे. काय सांगितलं होतं मग? यद्यपि यह धर्मद्रव्य काय करायचे जर माहिती घेतली लागले त्याची सुरुवातच होती तिथनंच. त्या पदार्थाची चव निर्णय करणं. उदाहरण तुम्ही दिलं तर ते कसं घटवायचं होतं असं मला. कुठलं उदाहरण? तुम्ही म्हणलं का आता एखादा पदार्थ आपल्याला चांगला वाटला आणि त्याच्याबद्दल विचारली त्याची सगळी माहिती, तिथूनच ते आपले मग भाव चालू झाले ना. म्हणजे कशाची सुरुवात टेस्ट केली नाही आपण, पण सुरू झाली टेस्ट. म्हणजे काय म्हणायचं, एखाद्याने बनवलं काहीतरी आणि त्यांनी खूप कौतुक करून सांगितलं एवढं छान झालं होतं, एवढं ग्रेट आहे, कधीच खाल्लं नाही असं तसं. तुमच्यात काय झाली हो जिज्ञासा? मला पण बघायचंय, करायचंय. ती टेस्ट यायला लागली लगेच चेहऱ्यामध्ये आपल्या काय तोंडामध्ये. तिथंच आसरव झाला सुरू. न भोगताच भोगलं. ज्ञानाचा भोग असतो. बाहेरून भोगा नाही तर नाही भोगा. तर हे धर्मद्रव्य अधर्मद्रव्य तसं म्हणते तर आत्म्याला भोगा ना. जेव्हा सांगितलं एवढं स्वरूप समजून क्लिअर करून काय म्हणते स्पष्ट 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 करून सांगतात आचार्य. किती वाटलं मला पण भोगायचंय, टेस्ट करायचंय. ते तसं वाटत नाही. नाही तर तेवढी जिज्ञासा, तेवढी लगन, एक धगस जेवढं ते डिश शिकायसाठी तर ते बरोबर असं ते आपल्याला यायला पाहिजे. त्याची जिज्ञासा यायला पाहिजे अंतरंगात. तर धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य जर सहकार्य करत नाहीत आपल्याला मोक्ष मार्गामध्ये तर त्यांचं वर्णन का शिकायचं? याच्यासाठी त्यांनी अध्यात्म सांगितलंय. कुठली? कशासाठी? धर्मद्रव्य आपल्याला मदत करत म्हणजे
असे नाही ते माझ्यामध्ये नाही. वेदज्ञान करण्यासाठी आपण दुसऱ्याचं घेतोय ना, मी चालवतो, मी देतोय, मी थांबवतोय, त्यामुळे तो स्वतः स्वयं धर्मद्रव्य झालं. हा 96 नंबरमध्ये घेतलं ना. पण तो अज्ञानी म्हणतो असं की मी धर्मद्रव्य आहे. ज्यांनी ज्ञानामध्ये जाणत असताना काय म्हटलं तिथं, एवं पराणी दव्वाणी अपयम कुणदी मंद बुद्धियो अण्णा एवं पराणी दव्वाणी अपयम कुणदी मंद बुद्धियो अप्पाणम अविय परम करेदी अण्णान भावेन. अज्ञान भावाने मी त्याचं कार्य करतो म्हणतो तर तो स्वतः धर्मद्रव्य झाला आणि धर्मद्रव्याला एकरूप केलं असं म्हणायचं. मग कधी आपण असं म्हणत नाही की मी धर्मद्रव्य आहे, पण जेव्हा कर्तृत्व घ्यायला जातो तेव्हा तुम्ही धर्मद्रव्यच झाला. म्हणून अज्ञान भावाने असं कोणी म्हणेल, पण असं तर होत नाही. तर शुद्ध द्रव्य की चर्चा का लाभ. धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य हे शुद्ध द्रव्य आहेत. लिहा भाभीजी काय म्हटलं, धर्मद्रव्य सूक्ष्म आहे, ते आपल्या ज्ञानाचा विषय नाही, तरी सुद्धा त्याचं वर्णन का शिकायचं. मग एकतर सर्वज्ञांना प्रमाण मानलंय तर त्यांच्या अनुसार मला त्यांनी जी सांगितली वस्तुव्यवस्था ती मान्य आहे. ह्याच्यातून तुम्हाला आज्ञासम्यक्त्व पण सिद्ध होतं, म्हणून जाणून घ्यायचं. दुसरं काय, यह धर्मद्रव्य सूक्ष्म है, फिर भी इस ज्ञान से हम ऐसे पदार्थों के ज्ञान में लाए हुए ज्ञान के प्रयोग से हमारे में विषय कषाय उत्पन्न नहीं होते. जेव्हा हे द्रव्याचं वर्णन ऐकतोय त्यावेळेस तिथं उपयोग ह्याच्यात राहिला तर कषायांची उत्पत्ती नाही झाली, विषय भोगाचे परिणाम नाही झाले, कशात आसक्ती नाही झाली. किती वाटलं मोबाईल वापरावा आता. म्हणून असं बसायचं असते. ते मोबाईलच्या जवळ बसलो की पडेल ना जिनवाणी. तर ते सारखं कुणाचं मेसेज आलं का, कोणाचं कॉल आलं का, कोणाचं काय आलं का, हेच त्याच्यामध्येच उपयोग राहतो. धर्मद्रव्य का वर्णन करके किसी विषय के भोग में मदद मिलती है क्या. यह एक शुद्ध द्रव्य है, हमारे रागादिक भावों के लिए अनाश्रय है. रागादी भावांचं अनायतन नाही आहे, ते रागादींचं आयतन नाही आहे म्हणायचं, म्हणून ते अनायतन आहे. आणि आयतन कोण, मोबाईल, घर, परिग्रह, सगळे आपले परिजन, सगळे रागादिकांचा आश्रय स्थान आहेत, आयतन आहेत. आणि देवशास्त्र गुरु अनायतन म्हणायचं का. बरोबर आहे की. विभावांसाठी ते अनायतन आहेत, स्वभावासाठी आयतन आहेत. कोई सोचता हो कि फालतू चर्चा से क्या लाभ है, तो यह फालतू बात नहीं है. द्रव्य के स्वरूप की चर्चा में उपयोग जाए तो यहाँ विषय कषायों का आक्रमण बंद हो गया ना, यह लाभ की बात है. सगळ्यात मोठं सांगितलं की विषय कषायांची उत्पत्ती होत नाही, रागद्वेष रूप भेदभाव रूप परिणाम होत नाहीत. कारण जसं धर्मद्रव्य शुद्ध आहे तसं माझं द्रव्य सुद्धा शुद्ध पवित्र आहे स्वभावाने. भलेही तिथं विभाव रूप परिणमन करताना दिसतंय, पराशी अटॅच झाला, पण प्रत्येक द्रव्याचा स्वभाव तसाच आहे. कसा, स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, परनिरपेक्ष आहे, अस्पर्शी आहे. त्यामुळं शुद्ध द्रव्याचं वर्णन जिथं पण ऐकणार, वाचणार, समजून घेणार, तिथं आपल्याला रागद्वेष उत्पन्न होत नाही. म्हणून सांगितलं होतं उदाहरण की परमाणूची चर्चा ऐकताना किती वाटलं, हा माझा, हे किती छान आहे, हे मला पाहिजे. का नाही वाटलं, काय परमाणू घेऊन मी करणार आहे, असं ना. परमाणू हा शुद्ध द्रव्य आहे म्हणून सांगितलं. तसंच प्रत्येक शुद्ध द्रव्याच्या चर्चेवेळीस आपल्याला भेदभाव होत नाही, विषय कशाय उत्पन्न होत नाहीत. म्हणून शुद्धता शिका, शुद्ध द्रव्याच्या वर्णनामध्ये जावा, अनुभवनामध्ये जावा, तर तिथं आपल्याला आपलं स्वरूप सुद्धा आनंद देणारं भासित होईल. हो जाणा. सर्व परद्रव्यापासून भिन्न अस्पर्शी जीव जाणा. पहा, या शरीराशीही माझा संबंध नाहीच, या शरीराचा देखील मी मात्र ज्ञाता आहे. मी तर अमूर्तिक आहे, निराकार आहे.
जडापासून सर्वथा भिन्नच आहे. स्वतःचे स्वरूप जाणा. मी आहे याची प्रतीती करा. आहेच. ओम विसर्जन.